नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर्दी सिरीज सुरू केलेली आहे आणि या वर्दी सिरीजच्या माध्यमातून आपण एसएससी जीडी मध्ये जे गणिताचे 20 प्रश्न विचारले जातात त्या 20 प्रश्नापैकी 20 प्रश्न कशा पद्धतीने लवकरात लवकर करता येईल आणि जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील याकरिता आपण प्रयत्न करत आहोत. आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण एसएससी जीडी मध्ये मॅथचे जे संभावित प्रश्न आहेत त्या संभावित प्रश्नाची प्रॅक्टिस करतो. ठीक आहे, तर आपण याच्या आधी पण काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कमी वेळामध्ये कशा प्रकारे आपण ते 20 क्वेश्चन कमी वेळात करणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा, दोन संख्यांचा गुणोत्तर 1:3 आहे. इथे 1:3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळवले, पहिल्या संख्येत किती 5 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले तर नवीन गुणोत्तर 2:5 होते. तर पहिली संख्या कोणती? आपल्याला पहिली संख्या काढायची आहे. ठीक आहे, आपल्याला रेशो दिलाय. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा लक्ष द्या. तर ओके, थोडासा 1 मिनिट, चला लक्ष द्या. अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत आणि किती लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो, काय करणार लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार, रेशो लिहून घेऊ. आपण आधी रेशो लिहून घेतला 1:3. 1:3 लिहून घेतला. पहिल्या संख्येमधून किती वजा करायचे आहेत? पहिल्या संख्येमध्ये 5 मिळवायचे आहेत. किती मिळवायचे आहेत? 5. आणि दुसऱ्या संख्येमध्ये काय करायचं आहे तर 4 वजा करायचे आहेत, ते पण लिहून घेतलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर काय आहे बघा, गुणोत्तर काय झालेलं आहे तर 2:5 झालेला आहे. मग मिळवल्यानंतर गुणोत्तर काय होते 2:5 होते. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घेतलेलं आपण. याच्यानंतर काय करायचं आहे बघा, तर वरच्या रेशोचा खालच्या रेशोसोबत तिरपा गुणाकार करायचा आहे आणि ह्याचा पण तिरपा गुणाकार करायचा आहे. बरोबर, ठीक आहे. चला, 5:1 आणि 3 6. 5:1 आणि 3 6 आणि याची काय करायची आहे वजाबाकी. किती रेशो आला? 1 रेशो आला. ठीक आहे, आणि हा 1 रेशो लिहायचा आपल्याला कशामध्ये? छेदामध्ये लिहायचा. ठीक आहे, 1 रेशो आपल्याला छेदामध्ये लिहायचा. त्याच्यानंतर काय करायचं बघा, त्याच्यानंतर काय करणार तर मधल्या संख्येसोबत खालच्या संख्येचा तिरपा गुणाकार करायचा आहे. 5:5 25 आणि 8. 25 आणि 8 आणि याच्यामध्ये बघा एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. म्हणून काय करणार 5:5 25 आणि 25 आणि किती 8. किती 25 प्लस काय करणार 8 करणार. 25 प्लस 8 करणार. 8 यासाठी करतो आपण, प्लस यासाठी करतो कारण एक प्लस एक मायनस आहे. जर दोन्ही प्लस प्लस असते तर आपण मायनस केले असता, दोन्ही मायनस पण असते तर आपण मायनस केले असता. पण एक प्लस आणि एक मायनस आहे म्हणून आपण काय करणार तर यांची बेरीज करणार. म्हणजे 25 आणि 8 किती तर 25 आणि 8 33 होणार. 33 म्हणजे 1 रेशो म्हणजे किती तर 1 रेशो म्हणजे किती येणार विद्यार्थी मित्रांनो 33 येणार. 1 रेशो म्हणजे किती येणार 33. आता आपल्याला म्हटलं आहे की लहान संख्या कोणती, काय म्हटलेलं आहे पहिली संख्या कोणती, पहिली. मग याच्यामध्ये पहिली संख्या कोणती आहे ही वाली. पहिल्या संख्येचा रेशो किती आहे 1 आणि 1 रेशो म्हणजे आपला किती आला 33. म्हणजे 1 गुणिला जर 33 केले तर पहिली संख्या किती येणार विद्यार्थी मित्रांनो 33 येणार. आपल्या प्रश्नाचा उत्तर काय असेल पहिला 33 असणार. बरोबर, अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढता येईल. ठीक आहे, बघून घ्या. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दुसरा. हा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा काय आहे. 40,000 रुपये ABCD या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करायचे आहे. तर C चा वाटा काढायचा आहे आपल्याला. कोणाचा वाटा काढायचा आहे? C चा वाटा काढायचा आहे. बघा, तर आपण काय करणार ABC चा रेशो लिहून घेऊ आपण. A:B:C:D. ठीक आहे, आता यांना कोणत्या रेशो मध्ये वाटलेला आहे 7 रेशो, त्यानंतर 1 रेशो, त्यानंतर 5 रेशो, त्यानंतर किती 3. आणि एकूण पैसे किती आहेत तर एकूण पैसे आहेत 40,000. मग एकूण पैसे 40,000 आहेत तर आपण काय करणार रेशो एकूण काढणार, रेशोची बेरीज करणार. बघा 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 6 किती 13 आणि 6 16. म्हणजे 16 रेशो म्हणजे किती आहे तर
40,000. 16 रेशो म्हणजे किती आहे तर 40,000 आहे विद्यार्थी मित्रांनो. 16 रेशो म्हणजे 40,000. आणि आपल्याला कोणाचा हिस्सा काढायचा आहे तर सी चा हिस्सा काढायचा आहे. आणि सी चा किती रेशो, सी ला किती रेशो मिळाले तर 5 रेशो मिळाले. ठीक आहे बघा. त्याच्यानंतर आता काटपीट करू बघा. 16 एक 16, 16 दुने 32, किती उरले 16 दुने 32, 8 उरले. 16 पंचे 80, 16 पंचे 80. ठीक आहे. तर एक रेशो म्हणजे किती आला, एक रेशो म्हणजे आला तर किती 2500. मग आपल्याला 5 रेशोची किंमत काढायची आहे तर आपण काय करणार, गुणीला 5 करू. ठीक आहे. चला 0 0, 5 5 25, 5 हातचे किती 2, हातचे 2 आणि 5 दुने 10 2 किती 12, म्हणजे 12,500 रुपये. 12,500 रुपये कोणाचा वाटा असेल तर हा सी चा वाटा असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सी चा हिस्सेची रक्कम काढलेली आहे. सी च्या हिस्सेची रक्कम आहे 12,500 रुपये. ऑप्शन नंबर 3 हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे की राकेश, शुभम, सौरभ एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती जॉगिंग करण्यात सुरुवात करतात. ते अनुक्रमे किती सेकंद, अनुक्रमे बघा अनुक्रमे ओके 42 सेकंद, 56 सेकंद आणि 63 सेकंद मध्ये आपल्या फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूजवळ भेटतील. याचा अर्थ काय, किती सेकंदाला पुन्हा ते एकाच जागेवर भेटतील. मग याच्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा एलसीएम काढावा लागेल, आपल्याला लसावी काढावं लागेल. ठीक आहे. मग लसावी काढायची आहे, लिहून घेऊ आपण. 42 त्यानंतर 56 आणि काय करणार 63. ठीक आहे. आता याचा आपण काय करणार, एलसीएम काढणार, लसावी काढणार. लसावी काढण्यासाठी मी काय करणार तर 7 चा भाग देऊ 7, 7 सकम 42, 7 8 56, 7 9 63. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा भाग जाईल कितीचा 3 चा देऊया 3, 3 दुने 6, 8 जशाचे तसे आणि 3 त्रिक 9. 2 चा भाग देऊया 2 1, 2 चा भाग तिकडे 4 वेळा गेला आणि हा 3 वेळा. आता भाग जात नाही, मग आपल्याला लसावी काढायची आहे तर काय करणार, सगळ्यांचा गुणाकार करू. 7 गुणीला 3 गुणीला 2 गुणीला 4 गुणीला 3. ठीक आहे. आता गुणाकार केला. चला 3 चो 12, 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72 गुणीला काय करायचं आहे 72 गुणीला 7, म्हणजे 7 दुने 14 4 हातचा 1 बरोबर. आणि 7 7 49 50, म्हणजे किती सेकंद तर सेकंद किती 504 सेकंद. 504 सेकंदांनी हे एका जागेवर म्हणजे त्या आरंभ बिंदूजवळ त्या एकमेकाला भेटतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तर 504 सेकंदांनी हे त्या आरंभ बिंदूजवळ भेटतील. 504 सेकंद. इथं आपल्याला काय काढायचे आहे, लसावी काढायची आहे. लसावी जो काढाल तुमचा तोच तुमचा उत्तर असेल, या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 2 संख्यांचा मसावी 14 असून 2 संख्यांचा मसावी 14 असून किती आहे तर लसावी दिलेला आहे 490, मसावी आहे 14 आणि जर त्यातील एक संख्या किती आहे 70 असेल तर दुसरी संख्या काढायची आपल्याला. मग सूत्र आपल्याला माहित आहे. सूत्र काय आहे मित्रांनो, एलसीएम गुणीला एचसीएफ, एलसीएम गुणीला एचसीएफ बरोबर पहिली संख्या गुणीला दुसरी संख्या सेकंड नंबर, बरोबर ना. दुसरी संख्या हा सूत्राच्या साहाय्याने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता आपल्याला किती दिलेलं आहे, एलसीएम दिलेला आहे किती तर किती 490 बरोबर, गुणीला एचसीएफ किती दिलेला आहे, मसावी किती दिलेला आहे तर 14 दिलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर एक संख्या दिलेली आहे आपल्याला 70, तर दुसरी संख्या काढायची आहे. दुसरी संख्या आपण काढूया, सेकंड नंबर काढूया दुसरी संख्या. आता दुसरी संख्या काढण्यासाठी 70 कुठे जाणार, इकडे 70 जाणार भागाकारामध्ये. 190 40 14 भागीला किती घेणार 70. 0 0 कॅन्सल केलं विद्यार्थी मित्रांनो, बघा 0 0 कॅन्सल केलं. 7 1 7, 7 7 49 बरोबर ना. 7 7 49 आणि 14 7 किती तर 98. 14 7 किती 98. तर ती दुसरी संख्या कोणती असणार तर 98 असणार. किती असणार 98. तुमच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 98, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर आपण
एकदम सोप्या साध्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने मी हळूवार आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थी असेल ज्याला एकदम काहीच येत नसेल त्याला पण समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे, या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि तुम्हाला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी याचा फायदा होईल. ठीक आहे, चला तर नंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा आहे बघा प्रश्न काय, ए हा बी पेक्षा किती तर 20%, ए हा बी पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. म्हणजे याचा अर्थ की 20% कमी कार्यक्षमता आहे त्याची, ए हा बी पेक्षा 20% कमी काम करतो. ठीक आहे, कमी त्याचीच कॅपॅसिटी आहे काम करण्याची. जर ए ला एक काम पूर्ण करण्याकरिता 12.5 दिवस लागत असतील तर एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता बघा 20% आपल्याला ए आणि बी ची कार्यक्षमता काढायची आहे, ए आणि बी ची कार्यक्षमता काढायची आहे. आता 20% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, तर 20% म्हणजे 1/5 बरोबर ना. 20% म्हणजे 1/5. आपण म्हणू शकतो का म्हणते ए ची कार्यक्षमता बी च्या कार्यक्षमतेपेक्षा 20% कमी नाही, ए हा बी पेक्षा 20% कमी कार्यक्षम आहे. म्हणजे ए कमी कार्यक्षमता आहे. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो जर बी ची कार्यक्षमता 5 असेल तर ए ची किती असायला पाहिजे, कमी, म्हणजे 4 असायला पाहिजे. बरोबर. आता यांची कार्यक्षमता मिळाली आपल्याला, ए ची 4 ची आहे आणि बी ची 5 ची आहे. ठीक आहे, आता आपल्याला म्हणलं आहे की एक काम ए किती दिवसात करतो, तर एक काम ए 12.5 दिवसात करतो. म्हणजे ए चा काम जरी काढला आपण तर 4 च्या कार्यक्षमतेनं 12.5 दिवसामध्ये एक काम करतो. बरोबर ना. आपण याचा टोटल जरी वर्क काढला, टोटल जरी याची केला म्हणजे गुणाकार केला तर आपल्याला टोटल वर्क मिळेल. आपण त्याचा गुणाकार करणार नाही. काय करणार तर हाच काम कोणाला करायचं आहे, बी ला करायचं आहे. मग बी कोणत्या कार्यक्षमतेने करणार तर 5 च्या कार्यक्षमतेने करणार. भागीला आपण काय करू 5 करू, म्हणजे आपल्याला कोणाचं काम मिळेल, बी चा काम मिळेल. ठीक आहे, बी चे दिवस मिळतील. चला काटपीट करूया. चला मी आता काय करतो, इथला पॉईंट काढला, इथे 0 दिला. ठीक आहे, आता वर किती झाले 125 खाली 50 झाले. चला काटपीट करू. 25 दुने 50, 25 पाचा 125, बे 1 बे 2 4 आणि 5 दुने किती 10. तर बी हा किती दिवसामध्ये काम करेल, तर 10 दिवसामध्ये काम करेल. ते किती दिवसामध्ये करेल, 10 दिवसामध्ये काम करेल. ऑप्शन नंबर आहे तुमचा 1, 10 दिवस. चला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. पण त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे, अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम 2 वर्षात परत केली. तिने एकूण 22,050 रुपये परत केले. किती 22,050. तिने एकूण किती 22,050 रुपये परत केले. तर चक्रवाढ व्याजाचा दर, जर चक्रवाढ व्याजाचा दर किती पर्सेंट आहे, 5% असेल तर कर्जावर घेतलेली रक्कम किती, म्हणजे मूळ रक्कम किती रुपयाचा कर्ज घेतला ते आपल्याला काढायचं आहे. आता हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण काय करणार बघा, 5% किती पर्सेंट आहे, 5% म्हणजे किती, तर 1/20. किती 1/20. त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं पर्सेंटला. आता काय करायचं बघा, इथे लिहायचंय प्रिन्सिपल आणि इथे लिहायचं आहे अमाऊंट. बरोबर. ठीक आहे, आता 5% किती वर्ष म्हणताय, तर 20. 20चा किती झाला असेल विद्यार्थी मित्रांनो, 21 झाला असेल. 20चा किती झाला असेल, 21. म्हणजे आपण म्हणू शकतो की लिहून घेऊ, 2 वर्ष आहे ना, 2 वर्ष लिहून घेतला बघा. 20 रुपये जर आपली प्रिन्सिपल असेल, ती रक्कम असेल, तर त्याच्यावर व्याज किती आला, तर 1 आला. ही काय पकडायची आपल्याला, ही पकडायची आहे, पी पकडायचे, प्रिन्सिपल पकडायचे आणि हा इंटरेस्ट पकडायचा. ठीक आहे, 20 वर पहिल्या वर्षी 1 व्याज आला, 20 वर पहिल्या वर्षी 1 व्याज आला म्हणजे 21 अमाऊंट व्हायला पाहिजे, रास व्हायला पाहिजे, आणि 20 वर दुसऱ्या वर्षी 21 अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. लिहून घेतला. आता काय करू, याचा आपण गुणाकार करू. याचा गुणाकार किती आला, 400. बरोबर. याचा गुणाकार किती आला, 441. बरोबर ना. ही काय असते विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रिन्सिपल असते, तुम्ही घेतलेली रक्कम असते. ही काय असते, तुमची एकूण परत केलेली रक्कम असते. आणि याच्यामधला जो फरक आहे 41, हा काय असते, तुमचा व्याज असते. काय असते, व्याज. ओके. तर अशा प्रकारे आपण आता या प्रश्नाचे उत्तर काढणार. आता काय म्हणलंय, कर्जाऊ घेतलेली रक्कम किती. आता आपल्याला कोणाची किंमत दिलेली आहे, तर 22,500 म्हणजे परत केलेली रक्कम दिली आहे, म्हणजे रास दिलेली आहे. रास दिलेली तुम्हाला बघा, रास दिलेली आहे
किती रासचा रेशो किती आहे तर 441. किती आहे 441. आणि 441 म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे तर 22,050 रुपये. किती दिलेलं आहे 22,050. आणि आपल्याला काढायचं आहे 400 ची किंमत काढायची. कितीची 400 ची. 400 ची किंमत काढणार आपण बघा, कारण आपण घेतली रक्कम किती आहे 400 रेशो. मग 400 रेशोची किंमत काढायची आपल्याला. 400 रेशो म्हणजे किती. ठीक आहे, आता आपण काटपीट करूया. तिरपा गुणाकार करू आपण, चालेल. तिरपा गुणाकार केला तरी आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे, तिरपा गुणाकार करूया बघा. हा 2,2,0,50 गुणिला 400 भागीला काय करणार 441. 441 बघा. आता कितीचा भाग जाईल 4 4 चला 9चा भाग जाईल. 9चा भाग देऊ आपण. 9चा जरी भाग दिला 9 9 चो 36. 9 चो 36 किती उरले 8 उरले. 9 चो 36 8 उरले ना. 84 मधून किती गेले 36 गेले 8 उरले. आणि 81 9 9 81 किती वेळा भाग गेला तर 49 वेळा. आता वर पण 9चा भाग देऊ. 9 दुने 18. 9 दुने 18 किती उरले तर 9 दुने 18 4 उरले. 9 चो 36 9 5 45. ठीक आहे, किती वेळा भाग गेला तर 245 वेळा गेला. त्याच्यानंतर बघा 245 वेळा भाग गेलेला आहे. पुन्हा काटपीट करू. आता आपण जर पाहिलं तर इथं 9 आहे आणि शेवट किती आहे 5 आहे. मला 9चा भाग जर आपण 9चा फाळा म्हणला तर 5 येईपर्यंत 5 वेळा आपण गुणाकार करून पाहू तर 5. ठीक आहे, 5 9 45 5 हातचे 4 5 24 4 24. बघा सारखी संख्या दिसते आपल्याला, म्हणजे याचा अर्थ किती वेळा भाग जाईल तर किती वेळा भाग जाईल तर 5 वेळा भाग जाईल. किती वेळा 5 वेळा भाग जाईल. आणि हा 0. हा किती 0. चला 50 गुणिला 400 करायचा आहे. 50 गुणिला 400 हा 50 गुणिला 400 करायचं आहे. ठीक आहे, मग 50 गुणिला 400 करा. 520 करा. 520 आणि त्याच्या समोर 3 शून्य लिहा. 520 आणि त्याच्या समोर 3 शून्य लिहिला तर उत्तर किती आला आपला 20,000. किती 20,000. म्हणजे अमृत आणि कर्जावर घेतलेली रक्कम किती होती तर 20,000 होती. किती होती 20,000. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 20,000. हा चला त्याच्यानंतरचा प्रश्न. एका आयताची रुंदी व लांबी अनुक्रमे किती आहे 15 सेंटीमीटर आणि 23 सेंटीमीटर असल्यास आयताची परिमिती काढायची आहे. बघा आयताची परिमिती काढायची आहे. आयताची परिमिती बरोबर सूत्र काय परिमिती बरोबर 2 कंसात लांबी प्लस रुंदी हा आयताची परिमिती काढण्याचा सूत्र आहे. आता बघा 2 लिहून घेऊ. लांबी प्लस रुंदी करायचं आहे. 15 प्लस किती करणार तर 15 प्लस किती करणार 23. 15 प्लस 23. मग 15 प्लस 23 किती होईल विद्यार्थी मित्रांनो 15 प्लस 23 3 8 38. 38 गुणिला 2 करा. 38 गुणिला 2 किती 38 गुणिला 2 तर 76. किती 76 सेंटीमीटर. 76 सेमी हा या प्रश्नाचं उत्तर आहे. 76 सेमी. 76. हा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न आहे 960 किती तर 960 रुपयावर 2 वर्षाकरिता 12% दराने मिळालेले चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढायचा आहे. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक काढायचा आहे आणि 2 वर्षाचा आहे. मग 2 वर्षाचा काढायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला आहे D2 बरोबर P गुणिला R भागीला 100 गुणिला R भागीला 100 या सूत्राच्या साहाय्याने आपण या प्रश्नाचं उत्तर एकदम कमी वेळात काढू शकतो. आता आपल्याला D2 म्हणजे डिस्टन्स 2 वर्षाचं अंतर. आता डिस्टन्स काढायचं आहे 2 वर्षाचं अंतर काढायचं आहे. तुम्हाला दिलेली रक्कम किती आहे दिलेली रक्कम आहे 960 गुणिला किती पर्सेंट व्याजदर आहे तर 12% आहे. 12 भागीला काय लिहिणार 100 आणि गुणिला 12 भागीला काय लिहिणार 100 लिहिणार. ठीक आहे, चला काटपीट करूया आपण. काटपीट करू. 0 0 कॅन्सल. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एवढं माहिती आहे की सगळे ऑप्शन पॉइंट मध्ये आहेत. तर आपण याचा तर जास्त काटपीट करत बसणार नाही. आपण सरळ आधी वरच्यांचा गुणाकार करू आणि नंतर पॉइंट देऊ. ठीक आहे, चला पॉइंट देऊ आपण. आता काय करणार बघा
मी 96 म्हणजे 100 किती 144 144 भागीला 96 करायचंय मला. तर मी काय करणार 100 मायनस 4 करतो. 100 मायनस 4 म्हणजे आधी 100 वेळा गुणाकार करणार आणि नंतर 4 वेळा मायनस करणार. तर मी आगाऊ कारभार करणार त्याच्यामध्ये. आगाऊ कारभार यासाठी मला 96 वेळा करायचा होता, मी 100 वेळा करणार. आता 144 बघा 12 गुणिला 12 किती 144 गुणिला 96 करायचं होतं मला, पण 96 न करता 100 वेळा गुणाकार करतो आणि 4 वेळा आगाऊ केलं म्हणून 4 वेळा मायनस करतो. ठीक आहे चला. आता 144 गुणिला 100 करायचा आहे, तर सरळ माझं उत्तर काय येणार, तर एवढा उत्तर येईल. म्हणजे 100 वेळा गुणाकार झालेला आहे, पण मला 4 वेळा मायनस करायचंय. मग 4 वेळा मायनस करू आपण. 4 वेळा मायनस करणार. 4 चौ 16 6 हातचे किती 4. एक मिनिट. 4 चौ 16 6 हातचा 1 हातचा किती 1. ओके चला. त्यानंतर बघा 4 चौ 16 आणि 17 7 हातचा 1 4 1 4 आणि 1 5 म्हणजे एवढा आपण मायनस करणार. ठीक आहे चला. 10 तून 6 गेले किती 4 हातचाला 1. 10 तून 8 गेले 2 हातचाला 1 पण आणि 14 तून 6 गेले किती 14 तून 6 गेले 8. दिसतंय का असं काही तुम्हाला? हा ऑप्शन मध्ये आहे. हा ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे येणार हातचाला 1 किती तर 13 बरोबर. आणि खाली किती शून्य आहेत 1 2 3 शून्य आहेत म्हणजे 3 नंतर पॉईंट देणार आपण. 3 नंतर पॉईंट देणार तर उत्तर काय असेल 13.824 रुपये. 13.824 रुपये हा प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे 13.824 रुपये. अशा प्रकारे तुम्ही 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे हा काय आहे बघा. विनय आणि अमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 8:7 आहे. चला लिहून घेऊ आपण. विनय आणि कोण तर विनय आणि अमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर 8:7 आहे. किती 8:7 आहे बरोबर. 10 वर्षानंतर म्हणलेलं आहे म्हणजे काय करणार इथं 10 प्लस करणार आणि इथं पण 10 प्लस करणार. ठीक आहे चला. हा कोण आहे विनय आणि हा कोण आहे तर हा आहे अमित. ठीक आहे विनय आणि अमित. चला त्यानंतर 10 वर्षानंतर त्यांचा गुणोत्तर किती झालाय 13:12 झालेला आहे. चला त्याच पद्धतीने सोडवायचं आपल्याला. तर त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे हा काढायचा आहे. काय करणार बघा तिरपा गुणाकार करू आपण. तिरपा गुणाकार केलेला आहे. 12 8 किती 96 12 8 96 आणि 13 7 किती तर 13 7 91. मग 96 मधून 91 जरी गेले तर उरले किती विद्यार्थी मित्रांनो 5. हे 5 आपल्याला कुठले यायचे आहेत हे 5 आहेत आपल्याला छेदामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार संख्या समान आहे आणि चिन्ह पण समान आहे. मग सरळ याचा आपण काय करणार याचा वजाबाकी करा 1 रेशो गुणीला काही करणार 10. 1 रेशो गुणीला 10 म्हणजे किती 10. मग 10 कुठे लिहिणार आपण इथं वर लिहिणार. ठीक आहे चला. आता 5 1 5 5 2 10 1 रेशोची किंमत किती आली 2. 1 रेशोची किंमत आली 2 आणि आपल्याला काय विचारलं आहे तर त्या दोघांच्या वयातील फरक विचारलेला आहे. मग दोघांच्या वयातील फरक म्हणजे याचा अर्थ रेशो मधला फरक किती आहे 1 आणि 1 रेशोची किंमत किती आहे 2 म्हणजे 1 रेशोची किंमत 2 तर त्यांच्या वयातील फरक किती असायला पाहिजे 2 वर्ष असायला पाहिजे. किती वर्ष 2 वर्ष. किती असायला पाहिजे 2 वर्ष. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता 2 वर्ष. ठीक आहे चला. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर काढता येईल. ठीक आहे ओके चला. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला काय 18 पेन खरेदी केले आणि तेवढ्याच रुपयाला काय विकले 15 पेन विकले. तर व्यवहारात त्याला होणारा नफा किती. ठीक आहे. आता काय करायचंय बघा. आपण म्हणलं की 18 पेन खरेदी केले सीपी म्हणजे 18 पेन खरेदी केलेले आहे. ठीक आहे. आणि तेवढ्याच रुपयाला किती विकलेले आहे 15 विकलेले आहे. मी जरी म्हटलं की 100 रुपयाला 18 खरेदी केले असतील तर 100 रुपयालाच 15 विकले का बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ह्या 15चा गुणाकार इथं करा आणि ह्या 18चा गुणाकार इथं करा. ठीक आहे चला. किती झाले हे 1500 आणि हे किती झाले तर 1800 बरोबर. समजलं का तुम्हाला काय करायचंय लिहून घ्यायचंय. खरेदी किती केली 18 सारखे रुपयाला घेतला म्हणजे 100 रुपयाला घेतला असेल आणि 15 वस्तू किती रुपयाला विकल्या असेल 100 ला विकल्या असतील. आता मला सांगा खरेदी किंमत किती झाली आपली
तर 1500 रुपये. खरेदी किंमत किती झाली 1500 आणि विक्री किंमत किती झाली 1800. म्हणजे 1500 रुपयाला घेतला, 1500 ला घेतला आणि 1800 ला विकला, म्हणजे 300 रुपये जास्त घेतले ना, 300 रुपयाचा नफा झाला. किती रुपयाचा 300 रुपये नफा झालेला आहे. 300 रुपये नफा झालेला आहे, पण आपल्याला काढायचं आहे शेकड्यामध्ये, पर्सेंट मध्ये काढायचं आहे. मग किती रुपयावर झाला तर 1500 रुपयावर झाला. किती नफा झाला तर 300 नफा झाला आणि गुणीला शेकडा काढण्यासाठी 100 करणार. 0000 आपण कॅन्सल केलेले आहे. बघा काटपीट केली, 15 दुने 30 म्हणजे 20% नफा झालेला आहे. किती पर्सेंट 20% नफा झालेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 20%. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे. त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे किती आहे तर 68.8 अंश आणि 67.2 अंश असल्यास तिसऱ्या कोणाचा माप किती. तिसऱ्या कोणाचा माप किती. आता विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या पूर्ण कोणांची बेरीज, तीनही कोणाची बेरीज किती असते 180 असते. किती असते 180 अंश असते. आता आपल्याला दोन कोण दिलेले आहेत, तिसरा काढायचा आहे. मग आपण काय करणार, ह्या 180 मधून ह्या दोन कोणांची बेरीज करून मायनस करणार. 68.8 प्लस किती 57.2 याची बेरीज करू आणि याच्यामधून मायनस करू, म्हणजे आपोआप आपल्याला तिसरा काय मिळेल, तिसरा कोण मिळेल. बरोबर. आता बघा 180 मायनस करायचं, 180 मायनस, ठीक आहे, 8 आणि 2 10 0 हातचा 1, 8 आणि 8 16 6 हातचा 1 6 किती 12. ठीक आहे, पॉईंट देते. म्हणजे आपण म्हणू शकतो त्या दोन कोणाची बेरीज किती आली तर 126 आली आणि आपल्या तिन्ही कोणाची बेरीज किती 180. मग 126 180 मधून मायनस करू, म्हणजे आपोआप आपल्याला तिसऱ्या कोणाची बेरीज, तिसरा कोण मिळेल. ठीक आहे, ओके. आता बघा 10 तून 6 गेले 4, हातचाला 1, 8 मधून 3 गेले 5 आणि 0 54 अंश. 54 अंश म्हणजे तिसरा कोण किती असायला पाहिजे 54 अंशांचा असायला पाहिजे. म्हणजे त्या तिन्ही कोणाची बेरीज किती होईल तर 180 अंश होईल. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा, हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, ए ने एक वस्तू 10% नफ्याने बी ला विकली. बरोबर. बी ने तीच वस्तू सी ला 30% नफ्याने विकली. जर सी ने ती वस्तू 2860 रुपयाला खरेदी केली तर ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली. हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आता काय करणार आपण, रेशो मेथडने याचं उत्तर काढणार. बघा ए बी आणि सी लिहून घेऊ आपण. ठीक आहे. आता काय, ए ने एक वस्तू बी ला 10% नफ्याने विकली आहे, 10% नफा. मग 10% म्हणजे किती मित्रांनो तर 1/10. ठीक आहे, आपण म्हणू शकतो याच्याकडे 10 रुपयाची वस्तू होती, याने याला 11 रुपयाला विकली, म्हणजे 10 वर 1 नफा कमवला ना, 11 रुपयाला विकली. खाली जागेमध्ये आपण 11 लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, बी ने ती वस्तू सी ला 30% नफ्याने विकली, 30% नफ्याने. मग 30% म्हणजे किती तर 30% म्हणजे 3/10. 30% म्हणजे किती 3/10. चला ठीक आहे, 30% म्हणजे 3/10. आता बघा कोण, बी ने सी ला 30% विकली, म्हणजे 10 ची वस्तू 13 ला विकली. 10 ची वस्तू कितीला विकली 13 ला विकली. खाली जागेमध्ये आपण काय लिहिणार लिहून घेतला. चला बी ए किती 100, हा किती 110 आणि हा किती 13 1 13 3 हातचा 1 13 13 14 143. किती 143. आता बघा हे जे आपण काढलेला आहे रेशो, हा यांच्या किमतीचा रेशो आहे. कशाचा आहे किमतीचा रेशो. मग आपल्याला कोणाची किंमत दिलेली आहे सी ची किंमत दिलेली आहे 2860. म्हणजे सी ची किंमत दिलेली आहे आणि रेशो किती आहे 143. म्हणजे किती दिले आहे तुम्हाला 2860 दिलेले आहे. बरोबर. आणि आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे ए ची किंमत काढायची आहे आणि ए च्या किमतीचा रेशो किती आहे 100 आहे. तर आपण 100 ची किंमत करणार विद्यार्थी मित्रांनो. बघा अशा प्रकारे. आता तुम्ही जर पाहिले तर 143 दुने 286 होतात. बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हे 20 पट केलेली आहे, याचा 20 पट केलेली आहे. मग यालाही आपण 20 पट करणार, म्हणजे 100 गुणिला किती करणार तर 100 गुणिला 20 करणार. उत्तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो तर 2000. याचा अर्थ ए ने घेतलेली म्हणजे किती रुपयाला खरेदी केली असेल तर 2000 रुपयाला खरेदी केली असेल. ऑप्शन नंबर आहे ती 2000 रुपये. ठीक आहे. अशा प्रकारे रेशो मेथडने हा तुम्ही प्रश्न सोडवू शकता.
चला त्याच्यानंतरचा प्रश्न पुन्हा, एका गिटाराची बाजारातील किंमत 15,000 रुपये आहे. दुकानदाराने त्यावर अनुक्रमे किती दिलेलं आहे, 20% सूट दिलेली आहे, त्यानंतर 10% सूट दिली आहे, त्यानंतर पुन्हा 10%, म्हणजे असे लगातार 3 वेळा सूट दिलेली आहे. आता 3 वेळा सूट दिलेली आहे, मग तर ती गिटार म्हणजे किती रुपयाला विकणार, 3 वेळा सूट दिल्यानंतर ती गिटार किती रुपयाला विकणार, 15,000 रुपयाची होती ते. ठीक आहे, आता बघा कसं करायचंय आपण. सूट 20% म्हणजे किती, आधी फ्रॅक्शन मध्ये करणार पडेल. 20% म्हणजे 1/5. 10% म्हणजे किती, तर 1/10 आणि 10% म्हणजे किती, तर 1/10. ठीक आहे, काढून घेतला. आता काय करायचं बघा, आपण म्हणू शकतो मार्केट प्राइस लिहायचे आपल्याला आणि सेलिंग प्राइस लिहायचं आहे. ठीक आहे, आता मार्केट प्राइस, सूट कशावर मिळत असते नेहमी, तर मार्केट प्राइसवर, छापील किमतीवर. ज्याला छापील किंमत म्हणतो, दर्शनी किंमत म्हणतो, मार्केट प्राइस. जी छापलेली किंमत असते किंवा जी दर्शवत असते की ही वस्तू किती रुपयाची आहे, ठीक आहे, त्याच्यावर सूट मिळत असते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा काय झालेलं आहे, आधी 20% सूट दिलेली आहे, म्हणजे 5 वर 1 सूट दिलेली आहे, म्हणजे 5 रुपयाची जर वस्तू असेल, सूट देऊन कितीला विकली, 4 ला विकली. बरोबर, इथपर्यंत समजला. त्यानंतर पुन्हा सूट दिली, म्हणजे 10ची वस्तू होती 9 ला विकली, 10ची वस्तू होती कितीला विकली, 9 ला विकली. पुन्हा सूट दिली, म्हणजे 10ची वस्तू होती कितीला विकली, 9 ला विकली. अशा प्रकारे आपल्याला लिहायचंय. आता बघा हा रेशो लिहिला आपण, जरी गुणाकार केला बघा, 10 100, 100 5 500, किती 500, म्हणजे आपल्या मार्केट प्राइसचा म्हणजे छापील किमतीचा रेशो किती आला, 500 आला. छापील किमतीचा रेशो 500 आलेला आहे. आता याचा रेशो पाहूया आपण. ठीक आहे, याचा रेशो काय आपल्याला, तर 9 9 81, 81 गुणिला 4 करा, 81 गुणिला 4, 4 1 4, 4 8 32. ठीक आहे, म्हणजे आणि विक्री किमतीचा रेशो किती आला, तर 324 आलेला आहे. किती आलेला आहे, 324 आलेला आहे. ठीक आहे, आता बघा आपण म्हणू शकतो की 500 रेशोला, ती 500 रेशो तिची किंमत होती, पण सूट देऊन 3 वेळा सूट देऊन ती कितीला विकली आहे, तर 324 रेशोला विकली आहे. आणि आपण जरी पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला तिची मूळ किंमत दिली आहे, म्हणजे 500 ची किंमत दिली आहे, 500 रेशोची किंमत दिलेली आहे. 500 रेशो म्हणजे तुम्हाला दिले आहे प्रश्नामध्ये 1,000 नाही 15,000 रुपये दिलेले आहे. 500 रेशो म्हणजे 15,000. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर 324 ची किंमत काढायची. 324 म्हणजे किती असं काढायचं आहे. ठीक आहे, चला काटपीट करूया. 0 0 0 0 जरी कॅन्सल केला तर 5 1 5, 5 3 15, 30, किती 30. बरोबर ना, म्हणजे आपण म्हणू शकतो 500च्या किती पट आहे, ते 30 पट आहे. म्हणजे याच्या पण 30 पट व्हायला पाहिजे, गुणीला 30 करणार आपण. काय करणार, गुणीला 30. ठीक आहे, ओके, गुणीला 30 करणार. 30 गुणीला 30 केला बघा, 0 लिहून घेतो. 3 चो 12, 2 हातचा 1. बरोबर, ठीक आहे, 3 चो 12, 2 हातचा 1. 3 2 6 1 7 आहे का ऑप्शन मध्ये, दिसत आहे का, असं आहे. ठीक आहे, पहिलाच ऑप्शन दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 त्रिक 9 10, नाही अरे नाही 3 त्रिक 9. ठीक आहे, ओके, 9,720 ऑप्शन मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. 9,720 म्हणजे सूट दिल्यानंतर ती रक्कम, म्हणजे ती गिटार जी होती ते 15,000 होती, पण 3 वेळा सूट देऊन ती कितीला विकेल, तर 9,720 रुपयाला विकेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे, सूट दिल्यानंतर. ठीक आहे, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे काय आहे, 30 गायींचा 10 दिवसाचा पशुखाद्य, याचा खर्च आहे 20,000 रुपये. किती आहे, 20,000 रुपये खर्च आहे. तर 40 गायीचा 18 दिवसाच्या पशुखाद्याचा खर्च आपल्याला काढायचा आहे. काय करणार बघा, लक्ष द्या. 30 गायींचा खर्च, 30 गायींचा 10 दिवसाचा खर्च आहे, तो किती आहे, तर 20,000. किती आहे, 20,000. ठीक आहे, 20,000 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर 40 गायींचा 18 दिवसाचा खर्च काढायचा आहे. 18 दिवसाचा खर्च काढायचा आहे. ठीक आहे, चला हे 20 त्याच्या गुणाकारात जाणार आहे ना, हे भागाकारात जाणार, म्हणजे तुमचा काय खर्च निघेल. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 40 गुणीला किती करू, तर 18 गुणीला किती करणार, 20,000 भागीला काय करतो, तर 30 गुणीला 10. काटपीट करूया आपण. काटपीट करणार 0 0, इथला एक 0 कापला आणि इथला एक 0 कापला. चला त्यानंतर बघा 3 1 3, 3 सक 18. खाली आता काही उरले नाही, वरच्या संख्येचा आपण गुणाकार करणार.
4 सक 24, 24 दुने किती 48, 24 दुने 48 आणि किती शून्य लावणार याच्यासमोर 1 2 3 शून्य लावू म्हणजे 48,000 रुपये 40 गायींचा 18 दिवसांचा खर्च असेल. ऑप्शन नंबर 4 हा आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला तर या आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आपण विद्यार्थी मित्रांनो. चला नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न काय आहे? हा नंतरचा प्रश्न बघा काय आहे. ए ला एक काम ए हा किती दिवसामध्ये करतो? ए 10 दिवसामध्ये करतो. बी किती दिवसामध्ये करत आहे? बी 15 दिवसामध्ये करत आहे. आणि त्यानंतर सी किती दिवसामध्ये करतो? तर हा 20 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. आपण काम लिहून घेतला किती दिवसामध्ये करतात ते. आपण याचा काय काढतो? लसावी काढतो. लसावी किती आहे? लसावी 60. जो लसावी काढतो तोच काय असतो विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला टोटल वर्क असते. टोटल वर्क असते हा एवढाच काम असते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 60 काम करताय किती दिवसामध्ये? 10 दिवसामध्ये म्हणजे 6 ची कार्यक्षमता असायला पाहिजे. बी ची 15 × 60 आणि याची किती 3 ची असायला पाहिजे. कार्यक्षमता पण आपण लिहून घेतलेली आहे. आता काय म्हटलेलं आहे की बी आणि सी मिळून एक काम सुरू करतात म्हणजे सुरू काम केले. कोण कोण केले? दोघांनी सुरू केला म्हणजे बी आणि सी ने दोघांनी सुरू केलेलं आहे काम. ठीक आहे. बी आणि सी ने दोघांनी सुरू केला आणि 3 दिवसानंतर ए आला म्हणजे 3 दिवस या दोघांनी केले असेल म्हणजे 7च्या कार्यक्षमतेने 3 दिवसामध्ये यांनी 21 काम केले. मग 60 पैकी 21 काम या दोघांनी केले बी आणि सी ने. आता उरला किती काम? उर्वरित काम आहे तर 39. किती उर्वरित काम किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 39 आहे. आणि हा 39 काम जेव्हा करायचं आहे तेव्हा कोणाला? ए पण आला म्हणजे याचा अर्थ ए बी सी तिघे मिळून यांची कार्यक्षमता कितीची होणार? 13ची. आता हे 13च्या कार्यक्षमतेने काम करणार आणि काम किती करायचं आहे? काम करायचं आहे 39 भागीला 39 करू. 13 × 13 13 त्रिक 39 3 दिवस. 3 दिवस म्हणजे आता याला 3 दिवस लागले. पण आपल्या प्रश्नाचा उत्तर हा 3 दिवस आहे का? नाही. आपल्याला विचार म्हटलेला आहे की एकूण किती दिवस? एकूण किती दिवस म्हणजे बघा दोघांनी काम केलेले 3 दिवस आणि नंतर तिघांनी काम केलेले 3 दिवस तर एकूण किती दिवस? 6 दिवस लागतील. किती? 6 दिवस लागतील. ठीक आहे. चला तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. हा नंतरचा प्रश्न आहे 3 पुरुष किंवा 6 मुले एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. 3 पुरुष किंवा किती? 6 मुले. 3 पुरुष 6 मुले. एक मिनिट. हा बघा 3 पुरुष किंवा 6 मुले. बघा 3 पुरुष किंवा किती दिवसामध्ये करतात? 18 दिवसामध्ये. तेच काम किती? 6 मुले किती दिवसामध्ये करतात? तर 18 दिवसामध्ये करतात. ठीक आहे. लिहून घेतला. आता आपण याची करणार कार्यक्षमता. कार्यक्षमता काढण्यासाठी काटपीट करू. 18 कॅन्सल केलेले आपण. 3 1 3 आणि 3 2 किती? 6 म्हणजे पुरुष आणि मुलांची कार्यक्षमता काढायची असेल आपल्याला तर आपण याला काय करणार? याचा उलटपलट करणार, पलटी करणार. ठीक आहे. म्हणजे पुरुषाची कार्यक्षमता किती असेल आणि मुलांची कार्यक्षमता किती असेल तर याची कितीची? 2ची आणि यांची 1ची. आता यांची आपण कार्यक्षमता काढून घेतली विद्यार्थी मित्रांनो. तर पुरुषांची कार्यक्षमता 2ची आणि मुलांची कितीची? 1ची आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे तर 4 पुरुष आणि 4 मुले एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. आता त्यांची काढायची आपल्याला. काम कोणता पकडायचा आहे? एक कोणताही पकडा. मुलांनी पकडलेला पकडा किंवा हे पुरुषांनी केलेला पकडा. ठीक आहे. म्हणजे 3 पुरुष कितीच्या कार्यक्षमतेने? 2च्या कार्यक्षमतेने जो काम करणार आहेत तो किती दिवसामध्ये करणार आहेत? 18 दिवसामध्ये हा पूर्ण काम असेल. याचा आपण जरी गुणाकार केला तर जो बी टोटल काम आहे तो आपल्याला मिळणार आहे पण आपण गुणाकार करणार नाही कारण आपल्याला काटपीट करायची आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर हा जो काम आहे हा काम 4 पुरुष किती? 4 पुरुष आणि 4 मुले एकत्रितपणे किती दिवसात करतील? आता 4 पुरुष एक पुरुष एका दिवशी 2 काम करतो तर 4 पुरुष एका दिवशी किती काम करणार? 8 काम करणार. 8 प्लस त्यांच्या सोबतीला कोण आहे तर 4 मुले. एक मुलगा एका दिवशी किती काम करतो? 1 काम करतो. तर 4 मुले एका दिवशी किती काम करणार? 4 काम करणार. अशा प्रकारे आपण भाग दिला. ठीक आहे. आता 3 गुणिला 2 गुणिला किती? 18 भागीला किती करणार? 12. ठीक आहे. चला काटपीट करू. साइन 2 12 साइन 3 18. ठीक आहे. इथले 2 कॅन्सल आणि 3 3 9. किती दिवस? तर 9 दिवस. 9 किती दिवस? 9 दिवस काम करण्यासाठी लागणार. 4 पुरुष आणि 4 मुलांना एकत्रितपणे जर काम करायचं असेल तर 9 दिवस लागणार. किती? 9 दिवस. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 9 दिवस आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न. हा प्रश्न बघा. 25
25 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 80 किलोग्राम आहे. त्यामधून एक व्यक्ती बाहेर गेला तर वजनाची सरासरी 0.5 ने कमी होते. तर बाहेर जाणाऱ्या व्यक्तीचं काय करायचं, वजन काढायचंय. आता बघा काय करणार, लिहून घेणार. बघा 25 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 80 आहे. त्याच्यामधून एक व्यक्ती गेला म्हणजे आता व्यक्ती किती राहिले तर 24 राहिले. किती राहिले, 24 व्यक्ती राहिले आणि सरासरी काय झाली, कमी झाली. म्हणजे 80 होती तर 79 पॉईंट किती झाली, 5 झाली. 79.5 म्हणजे 0.5 ने कमी झाली. त्याच्यानंतर बघा काय आहे तर याच्यामधला फरक किती आहे तर 0.5 काय झालेला आहे, मायनस झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामधला फरक किती आहे, -1चा आहे. आता काय करायचं, लक्ष द्या, काळजीपूर्वक एकदम कमी वेळात आणि सटीक पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने काढू शकता. बघा काय करायचं आहे, ह्या 1चा गुणाकार याच्या सोबत करायचा आहे. ठीक आहे, मग 1चा गुणाकार जर तुम्ही याच्यासोबत केल्या तर -1 गुणिला जर 79.5 केल्या तर उत्तर किती यायला पाहिजे, -79.5. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस ह्या 25चा गुणाकार आपल्याला करायचा आहे -0.5 सोबत. -0.5 सोबत. आता मला सांगा 25चा गुणाकार 0.5 सोबत म्हणजे अर्ध्यासोबत करायचा आहे. म्हणजे ही संख्या काय होणार, अर्धी होणार. याचा अर्थ 25चे अर्धे किती तर 12.5 पण मायनसचे 12.5. ठीक आहे, आता बघा मायनसचे 79.5 आणि मायनसचे 12.5 मग ह्या दोघांची जर बेरीज केला तर आपल्याला काय मिळेल तर 5 दुणे 10 0 हातचा 1 आणि किती 2 आणि 92. इथं पॉईंट देऊ म्हणजे तो गेलेला जो व्यक्ती होता त्याचा वजन किती असेल तर 92 किलोग्राम असेल. किती असेल, 92 किलोग्राम असेल. ठीक आहे, इथं ऑप्शन दिलेलं नाही, थोडस टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली असेल, पण याचं उत्तर किती आहे 92 किलोग्राम. किती आहे 92 किलोग्राम हा ह्या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय म्हणलेलं आहे, ए त्याच्या खर्चाच्या 80% नाही त्याच्या पगाराच्या 80% खर्च करतो व बी त्याच्या पगाराच्या 75% खर्च करतो. पण दोघांची बचत सारखी असेल तर त्यांच्या उत्पन्नाची बेरीज आणि जर त्यांच्या उत्पन्नाची बेरीज 72,000 असेल तर 72 बी चे उत्पन्न काढायचे. आता बी चे उत्पन्न काढायचे काय करायचं बघा, लक्ष द्या. आता मला सांगा ए चा जो उत्पन्न आहे ए चा खर्च 80% आहे म्हणजे बचत 20% असायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर बी चा उत्पन्न किती आहे, बी चा खर्च किती आहे 75 म्हणजे बचत किती असायला पाहिजे 25. आणि बघा आपल्याला दिलेलं आहे की याचा रेशो काढू आपण 520 आणि 5×5=25 यांच्या बचतीचा रेशो यांच्या बचतीचा रेशो 4:5 आहे पण किंमत सारखी आहे. रेशो जरी वेगळा असला तरी किंमत सारखी आहे. म्हणून काय होणार विद्यार्थी मित्रांनो, यांच्या उत्पन्नाचा गुणोत्तर उलट होईल, बरोबर ना. कारण यांची बचत सारखी असल्यामुळे उत्पन्नाचा गुणोत्तर काय आहे उलट होईल. म्हणजे ए चा उत्पन्न काय असेल 5 आणि बी चा उत्पन्न काय असेल 4 असेल. म्हणून आता यांच्या उत्पन्नाचा गुणोत्तर काय झाला 4:5 आणि 4:5 एकूण उत्पन्नाचा रेशो किती 9 म्हणजे किती तर 72,000 दिलेला आहे. 9 दोघांच्या उत्पन्नाची बेरीज किती आहे 9 आहे, रेशोची बेरीज 9 आहे आणि रुपयामध्ये किती दिले तुम्हाला 72,000. मग 9 रेशो म्हणजे 72,000 तर 9×8 72. एक रेशो म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो तर 8,000. किती तर 8,000. मग एक रेशो म्हणजे 8,000. आपल्याला कोणाचं उत्पन्न काढायचं आहे तर बी चा उत्पन्न काढायचं आहे. मग बी चा उत्पन्नाचा गुणोत्तर किती आहे तर 4 आहे. मग आपण गुणिला 4 करणार, याला 4 म्हणजे 8×4=32,000. किती 32,000 हा कोणाचा उत्पन्न असेल तर बी चा उत्पन्न असेल. या प्रश्नाचं उत्तर आहे 32,000. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 32,000 आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका घनाचे घनफळ 512 घन सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ काढायचं. आपल्याला काय करायचं पृष्ठफळ. बघा जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर त्या घनाची बाजू माहित असणे आवश्यक आहे. मग आपल्याला माहित आहे घनाचे घनफळ काढायचं. काय काढायचं आहे घनफळ जरी काढायचं असेल तर सूत्र काय आहे तर बाजूचा काय
बाजूचा घन काय आहे, बाजूचा घन. ठीक आहे, बाजूचा घन असते. एखाद्या जर घनाचा घनफळ काढायचा, बाजूचा घन असते. आता तुम्हाला दिलेलं आहे घनफळ दिलेलं आहे 512. 512 जर घनफळ असेल तर बाजू किती असायला पाहिजे, बाजू 8 असायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बाजू किती निघली आपली, 8 निघली. बाजू जर 8 असेल आणि आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे, मग पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असते, तर पृष्ठफळ बरोबर काय असते, तर 6 गुणिला बाजूचा वर्ग. मग 6 गुणिला बाजूचा वर्ग काय, आपल्याला बाजू मिळाले 6 गुणिला बाजूचा वर्ग किती आहे, 8 चा वर्ग किती 64. 8 चा वर्ग किती 64. 64 लिहून घेतला आपण याच्यामध्ये. आता गुणाकार करूया. 6 चे 24, 4 हातचे किती 2. ठीक आहे, 4 हातचे 2. त्यानंतर बघा 6 6 36, 36 आणि 2 किती, 36 आणि 2 38, किती 38. म्हणजे चौरस सेंटीमीटर. याचं उत्तर आहे 384 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3 384 चौरस सेंटीमीटर या घनाचा पृष्ठफळ असेल. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न उरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला शेवटचा प्रश्न पाहून घेऊया. हा चला शेवटचा प्रश्न आहे बघा, आपले 19 प्रश्न झालेले, हा 20वा प्रश्न आहे. ठीक आहे, चला तर शेवटचा प्रश्न. त्याच्यानंतर 9 संख्यांची सरासरी किती 32 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 28 आहे आणि शेवटच्या 5 ची किती आहे 35 आहे. तर 5वी संख्या काढायची आहे. काय करायचं बघा, लक्ष द्या, एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे, बघा काय करणार, 9 संख्येची सरासरी किती आहे, तर 32 आहे. बरोबर, लिहून घेतलं आपण. त्यानंतर त्याच्यामधल्या पहिल्या 5 ची सरासरी किती आहे, तर पहिल्या 5 ची सरासरी आहे 28. बरोबर ना. त्याच्यानंतर बघा नंतरच्या 5 ची सरासरी किती आहे, नंतरच्या 5 ची सरासरी आहे 35. लिहून घेतला. ठीक आहे, आता काय करायचं आहे बघा, संख्यांच्या खाली संख्या लिहिल्या आणि त्यानंतर सरासरीच्या खाली सरासरी लिहिली. आपल्याला काय करायचंय बघा, 32 पेक्षा हे 28 कमी की जास्त आहे, तर कमी आहे. कितीने, 4 ने, म्हणजे -4. आणि गुणीला काय करायचंय, ही 5 करायचंय. गुणीला जरी 5 केल्या तर याचा उत्तर किती आला, -20. लिहून घेतले विद्यार्थी मित्रांनो. बघा जास्त गुणाकार भागाकार करायची गरज पडणार नाही. ही पद्धत खूप चांगली आहे आणि कमी वेळामध्ये तुम्हाला या अशा टाईपच्या प्रश्नाचे उत्तर काढता येईल. ठीक आहे, त्यानंतर 32 पेक्षा 35 कितीने जास्त आहे, तर 3 ने जास्त आहे, म्हणजे प्लसचे 3. आणि गुणला काय करायचं आहे, की समोरचे 5 करायचे आहेत. याचा उत्तर किती आला, प्लसचे 15. ठीक आहे, आता काढून घेतला. त्याच्यानंतर काय करायचंय बघा, ही आधीची जी सरासरी असते त्याच्यासोबत ह्या काढलेल्या संख्यांची बेरीज करा. मग 32 प्लस -20 आणि प्लस काय करायचं आहे, 15 करायचं आहे. याचा जो उत्तर येईल ते आपली काय असेल, 5वी संख्या असेल. आता बघा -20 आणि प्लसचे 15 म्हणजे उरले किती, तर 32 मधून आपल्याला पुन्हा -15 5 करावं लागेल, म्हणजे किती 27. आणि 27 काय असेल, हे आपली 5वी संख्या असेल. 27 ही 5वी संख्या असेल. ठीक आहे, अशा प्रकारे कमी कॅल्क्युलेशन करता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण 20 चे 20 प्रश्न घेतलेले आहेत आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे एकदम छान छान प्रश्न घेऊन पुढचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण खूप सारे व्हिडिओ घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होईल आणि त्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त गणिताचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. असे जुळून राहा, प्रतिसाद देत राहा. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.